रस आणला विवेक. असं काय ॲडव्हान करते काय माहिती कुठे काय किती सटकते जरा. मर्डर करू नांद्याच्या बोटीत लागले. हे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो लक्ष्मण सकाळी आला आहे. आता वाजत 12 वाजले. सकाळ म्हणजे आता दुपारच झाली आहे. आता चाललो आहे आम्ही रस प्यायला. सो आज बी तयार आहे. बाथरूममध्ये कोण गेलो पळत रे. विवेक बाथरूममध्ये पळत गेला. विवेक जॉबला जाणार आहे त्यामुळे विवेक काही येणार नाही. विवेक 2 वाजता जातोय ना जॉबला. तर आता रस पिऊन येऊया आपण आता. चले चले सुहास, सुहास चलो. क्या देख रहा है बे. चलत जाऊया आता रस पिऊन येऊया. माऊलीला फोन कराय. कशाला माऊली येत नाही. अरे इथं गाडी नाही म्हणून एकाला कॅन्सल केली तू अजून वाढवायला. हो ना मग काय. चला आता रस पिऊन येऊया. आता माझं घराला घ्यायचं आहे मला. चला सुहास लक्ष्मण खाली गेलेत. आता आपण खाली जाऊया. लक्ष्मण गाडी आणली बरं नाही तर उन्हात चालाय नको वाटते. लकी ही मग नंबर प्लेटला हे टाकलं का साईड साईडने तिथे भेटलेलंच आहे. होय का. सर्व्हिसिंगला गेलीच नाही त्या फायनली रस प्यायला आलो इथं. रस पिऊन जायचं. सुहास पार्किंग करायला लागलाय. नेट लावर आहे गाडी. हां जागाच आहे का नाही बसायला. जागा असते बसायला. मी रस सांगितला रस मागवला 3 ग्लास. आता तर एक घ्यायचा परत नंतर एक घ्यायचा. आता येतील घेऊन आता. आता सुनो ना और एक बोल दो मतलब और 3 हां मराठी येते पण हिंदीत बोलाय. थंड रस केला तर बरं वाटते. सुहास मग अजून एक सांगितलं, अजून एक सांगितलं सगळ्यांसाठी. लक्ष्मण कसं वाटते रस केल्यावर. सुहास अजून 3 आलं का म्हणजे अजून एक पेजा. आता फायनल आता रस पिऊन झालाय. लक्ष्मण पार्सल घ्यायला लागलाय. पार्सल घेऊन विवेकसाठी घेऊन जायचं. विवेकनं फोन केला तर विवेकसाठी घेऊन जायचं. हो गर्दी किती बघू शकता. गर्दी भरपूर असताना जरा वेळ लागायला लागलाय. लक्ष्मण थांबलाय. आता हॉटेलवरती आलो. पाणी पिऊन जा हॉटेलवर ना. चलो आता थंड पाणी सांगितलं आणायला. थंड पाणी घेऊन येतं पिऊन जायचं रूमवरती. आता रूमवरती आलोय. आता विवेक रस आणलंय. पहिल्यांदाच सांगायचं का 2-3 आण काय. विश्वास बोललो होतं ना 2 ग्लास म्हणला होता तो. माझं लक्ष बंदा सुलतान म्हणलं तर गर्दी कसली माहिती आहे. कुठली मागवली माझ्याला. माझं ती मॅच जी ती जे त्याला मी डॉक्टरला विचारून घेतली ना त्यामुळं. विवेक चाललाय आता जॉबला. रस पिऊन रस आणला विवेक.
असं काय ॲडव्हान करते काय माहिती कुठे काय किती सटकते जरा मर्डर करू नांद्याच्या बोटीला लागले. आता आणि मी निवांत लॅपटॉप बघत आता बसायचं कारण की आता लिखाण तर काय नाही आता लिखाण सगळं आपलं कम्प्लीट झालंय त्यामुळे आता निवांतच आहे. झोपेतून उठलोय कारण की रस पिऊन आलतो रस पिऊन आल्या एवढी झोप लागलेली 2 ग्लास रस पिलतो त्यामुळे झोप लागलेली. आता 5 वाजले आता उठलोय एवढं लक्ष्मण म्हणला चल जाऊया लाल मातीत कारण की चहा पिऊन लाल मातीत कारण की ही टायमिंग असणार क्रिकेट खेळायला सगळेजण भारी येतात त्यावेळेस जाऊन तिथून असं बसलं तरी जरा बरं वाटतं कारण की रूममध्ये बसून एवढे होते ना आणि आता उन्हाळा तर आता इतकं जाणवायला लागला इतकं गरम व्हायला लागले झोपलेलो खरं असं गरम होत होतं ना लय गरम होत होतं त्यामुळे आता लक्ष्मणाला जाऊया आता चहा पिऊया किती बी गरमी असते तरी चहा प्यायच लागतो चहा प्यायल्याशिवाय दिवस जात नाही मित्रांनो जाऊन चहा प्यायचा माऊलीला फोन केला तर माऊली येतोय काय करतोय काय माहिती तर जाऊन चहा पिऊन येऊया पहिलं की चले काय नाही लागत त्यात आमचं दूध येते ह्यात लाल मातीत आलोय लाल मातीत एक आलोय तर बघितलं एवढी लहान पोर आहे ते 5वी 6वीची पोरं असलेली सिगरेट ओढलेली तर आम्ही 6वी 7वीत होतो त्यावेळेस आम्ही असलं काही म्हणजे ही सिगरेट ओढते आम्ही त्यावेळेस गोट्या हे असलं खेळायला गावाकडे ही फरक आहे गावाकडे आणि शहरातल्या पोरात लवकर म्हणजे असं पोरात कसं बदल होत माहिती आहे का काय सांगता येत नाही कोण काय करेल एवढं लहानच पोर आहे ते सिगरेट आतापासूनच नंतर तर पुढे तर काय होईल लय अवघड आहे आताच कारण हे सांगणं आहे व्यसन ही करायचं म्हणजे असं कसं असतंय की वेळ असते त्या वेळेमध्ये आता व्यवस्थित केलं तर ठीक आहे आणि नंतर पुढं लय अवघड आहे त्याचं होईल की मग तुला काय म्हणायचं कुठं ह्या गोष्टीसाठी मग काय केवढी लहानच पोर आहे ते सिगरेट ओढते ते आम्ही असल्या लोकेशनवर बसतोय ना तिकडून सगळं बॉल मारलं येतं का ते बरोबर आमच्यापाशी येतं गेम व्हायला इकडून असं वर पे आला मग अशी लाख्या 2 वेळा वाचला मी इथं आलो खरं अजून चहा घेतला नाही आता इथून जायचं चहा घेऊन मग नंतर रूमवर जायचं रूमवरून परत इथं लक्ष्मणच्या रूमवर जायचं कारण की आमचा गॅस संपला लक्ष्मणच्या रूमवर जाऊन गॅस जेवण बनवायचं आजचं तेव्हा आता लक्ष्मणच्या रूमवर जायचं आहे आता तिथून गेल्यावर तू आता काय बनवायचं काय लक्ष्मीच्या रूमवर गेल्यावर ठरवायचं आणि क्रिकेट चालूच आहे तरी आता ही पोरं नाही तर अजून सुट्ट्या लागल्या शॉर्ट आहे शॉर्ट कॅच हा पेज कॅन्सल झाला आता मठ्ठा मागवला आहे कारण की लक्ष्मण म्हणला चहा सगळी रोज पितोय आज मठ्ठा पिऊया मला आज मठ्ठा घ्यायचा आहे गोवा आता मठ्ठा पिऊया मठ्ठा आला आता मठ्ठा पिऊया लेकिन चालू गेला बाहेर आहे गार बी आहे चहापेक्षा बेस्ट आहे तर आता तयार आहे भेळ घेऊन जायची काहून ते भेळ वगैरे खायला रूमवर जाऊन खायचा आता श्वास बी आला लक्याच्या रूमवरती आलोय आता बाजार बी घेऊन आलोय मिरच्या आणले सगळं आणले कारण की आता राईस करायचं आहे फोडणीचा भात करायचा त्यामुळं आणले तर कुकर लावायचा भात करायचा खायचा सुहासला ती घेऊन जायचा अजून रूमवरती चला आता करूयात तयारी आता चालू मित्रांनो आता जेवण बनायला लागलोय जरा आउटफिट आजचा कारण की आज जरा लक्ष्मणच्या रूमवर आलो हे बघितलं हे घातल्यावर जरा बरं वाटतं जरा शेप असतं का वाटते आता हे जिरं टाकू आज फोडणीचा भात बनवायचा आहे मिरची हे सगळं टाकायचं आपल्याला त्यात ओके हे आउटफिट घातल्यावर जी फिलिंग यायला लागली ती लय यायला लागली ही आमची कुकिंग काय दिसतं ते ह्याचं टाकायचं सगळं टाकायचं किती मसाला टाकलं सगळं टाकलं यात ह्यातलं जी दिसतंय सगळं टाकलंय काय होईल ते होईल पण चांगलं होतंय मिक्स झालंय आता यात पाणी होतं आता उकळी घ्यायचे परत तांदूळ टाकायचं लावायचं कुकरला किती शिट्ट्या झाल्यावर काढायचं 5 शिट्ट्या झाल्यावर फिट कसा वाटतोय आजचा किचन मध्ये जरा आल्यासारखं वाटत राहील किसा बी आहे याला
लकी भाऊ तिकट झाले असं वाटतं लागले तिकट झाले कारण की ठसका लागायला लागला म्हणजे तिकट झाले. आता बसू थोडं आता भात शिजत बसायचं आता. हू इज द कुकर भरलं पाक भरले सगळं भरलं नाही पाहिजे माहिती पाणी भारी येते मित्रांनो. कुकर भरला आता काय होते आणि शोध गेम बघा आता फक्त हो व्यवस्थित लावली व्यवस्थित मीठ. ओके डन. आता भात झाल्यावर बघू आता फोडणीचा भात कसा होतो मित्रांनो. तोपर्यंत आता भात शिजतोय तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला बघू खाऊया आता भात बनवून कारण की आमच्या रूमचा गॅस संपला त्यामुळे इथं लक्ष्मणच्या रूमवर आलोय. आता इथं खायला गेला आता बनवून चहा हे काढून ठेवतो आपण लय झाला आता. यस इथं हाय या ठिकाणी किचन साफ करून गेला. आमचं किचन कसं असतंय प्रोफेशनल. किचन बघा कसं भारी आमचं लय स्वच्छ असतं. हे कसं घाण आहे किचन कळलं क्या किती घाण ठेवतो रे किचन तो. आम्ही किती स्वच्छ ठेवतो माहिती आहे. आमच्या जी पोर आहेत या रूमवरची असली भारी पोर आहेत ना ती सगळ्यांना भेटावं पोर रूममेट आहे आमची काय खतरनाक आहे ती. रूम जेवढी स्वच्छ ठेवते ती काय सांगायची गरज नाही हो. रोज पुसून काढते रोज झाडून काढते ती रोज सगळी करते ती क्लीन असते पूर्ण आमची रूम. ही ह्याची लक्ष्मणची किती घाण असते. तोपर्यंत ही खाऊया आपण आता. टोमॅटो सॉस आहे हे काय झालं खरंच मग कुठं सांगू लय घाण लागते ते म्हणजे लय घाण लागायला खाऊ वाटत आहे. भात तयार आहे. भात आणि दही दह्यासोबत जी भात लागतो बाहेर लागते. ही लकी भाईनं काय केलं सगळं खाली अडकलेलं कारण की विषय काय झाला सगळं म्हणजे हे टाकलेलं बटाटे वगैरे टाकले आहेत ना ते सगळी खाली होती. त्याच्यावर तांदूळ हलवलंच नाही मिक्सच केलं नाही ते खाली जर राहिलं वरचा थर वेगळा झाला मसाला एकदम वरती आला सगळा राडा झाला. आज तरी चांगला झाला भात. फायनली आता रूमवरती आलो जेवण करून. सुहाससाठी जेवण आणले ह्यात आणले राईस आणला यात. सुहास आता जेवण करून आता कटलं जाणार आहे तो वेळ झाला कारण की चिरायचं सगळं हे झालं केलं. आता भात आणलाय सुहासाठी आणले ह्यात पार्सल. आता तो आता जेवण करेल. आपण बी आता आपलं काम झालं आता सगळं आता एडिटिंग करायची आता नंतर बसून आता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.